Hello everyone. Today we are going to discussing about another important video section on the course Pharma D. Wishing you a warm welcome to everyone. चला तर मग आज 12वी नंतर महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या एका कोर्सच्या संदर्भातली डिटेल माहिती बघू. त्या कोर्सचं जे नाव आहे ते फार्मा डी, ज्याला आपण डॉक्टर ऑफ फार्मसी म्हणतो. त्यामध्ये मी तुम्हाला कॉलेजची लिस्ट सांगेल, कट ऑफ सांगेल गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा, फीचं स्ट्रक्चर सांगेल, प्लेसमेंट आणि सॅलरी सांगेल आणि रजिस्ट्रेशन डेटच्या संदर्भामध्ये माहिती देईल. चला तर मग आपल्याला फार्मा डी साठी 12वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय कंपल्सरी पाहिजे आहेत. त्यानंतर महाराष्ट्र राज्यामधून जर आपण फार्मा डी करू इच्छिणार असाल तर आपल्याला महाराष्ट्र स्टेटची CET, जिला आपण MHT CET म्हणतो, ती द्यावी लागेल. त्यानंतर आपण वळूया एलिजिबिलिटी आणि कट ऑफच्या संदर्भातली चर्चा करू. आपण जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर आपल्याला 90% ते 97.5% एवढा स्कोर CET मध्ये असायला लागेल. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ द फार्मसी कराड, बॉम्बे कॉलेज ऑफ द फार्मसी DY पाटील पुणे या ठिकाणी तुम्हाला हा क्रायटेरिया मेंटेन होतो. जर प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला विचार केला तर 75% टू 88% तुम्हाला हे प्रायव्हेटमध्ये लागेल. जर तुम्ही OBC आणि EWS असाल तर जवळपास 80% टू 92% एवढे मार्क्स तुम्हाला CET मध्ये स्कोर करावे लागतील. SC ST ला बिलॉंग करत असाल तर 60% टू 85% एवढा स्कोर तुमचा CETचा असावा. NT VJNT जर असाल तर जवळपास 75 और 70% टू 88% एवढी तुम्हाला गरज लागणार आहे. आणि स्टेट बोर्डमध्ये विद्यार्थ्याने किमान 50% मार्क फॉर द ओपन कॅटेगरी अँड 45% मार्क्स फॉर दी रिझर्व कॅटेगरी एवढे तुम्हाला स्कोर करावी लागेल. त्याचबरोबर ही माहिती, नेम ऑफ द कोर्स फार्मा डी, फुल फॉर्म त्याचा डॉक्टर ऑफ फार्मसी, कोर्स लेवल डॉक्टरल आहे, ड्युरेशन 6 इयरचं आहे, इंटर्नशिप जी मॅन्डेटरी आहे म्हणजे कंपल्सरी तुम्हाला करावी लागेल ती 1 वर्षाची. एलिजिबिलिटी आत्ताच आपण बोललोय 10+2 फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स वाले पण चालतील. ॲडमिशन प्रोसेस मेरिट बेस असेल, नीटवर पण चालते. आणि मोड ऑफ द स्टडी आहे ती फुल ऑफ म्हणजेच फुल टाईम आहे. त्यानंतर आपण जाऊ महाराष्ट्र राज्यातल्या काही कॉलेजच्या संदर्भातली माहिती आपण इथे मिळवू आणि त्यांचे नाव पण इथे दिलेले, तसेच त्यांचा विशेष म्हणजे रँक किती आहे आणि त्या कॉलेजला फीस किती घेतली जाते या संदर्भातली अल्प माहिती सुद्धा आपल्याला मिळेल. हे आहे हवेलीचं कॉलेज, इथे दिलेलं आहे तुम्हाला. हे अहिल्यानगर आता बोलतात त्या अहिल्यानगरचं. तसेच धाराशिव या ठिकाणचं कॉलेज आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कॉलेज आहे. त्यानंतर शिरूरमधलं कॉलेज आहे. लातूरमध्ये सुद्धा कॉलेज आहे. पुणेमध्ये, एकलहरेमध्ये आहे. या कॉलेजची रेटिंग हा माझा व्हिडिओ बघताना तुम्ही बारकाईने चेक करा आणि या ठिकाणी मी फीस सुद्धा यामध्ये डिनोट केलेली आहे. व्यवस्थित बारकाईने अभ्यास करा. त्यानंतर इथे MET भुजबळ नॉलेज सिटी नाशिक, त्यानंतर महात्मा गांधी विद्या मंदिर फार्मसी कॉलेज नाशिक, दत्ता मेघे कॉलेज ऑफ द वर्धा, तसेच चाणक्य एज्युकेशन सोसायटी इंदिरा कॉलेज ऑफ द पुणे, अशा अनेक प्रकारच्या कॉलेजेसची माहिती या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्रातले अजून काही कॉलेजेस इथं मी दर्शवलेले, जसे की नाशिकचं कॉलेज आहे, पुण्याचं कॉलेज आहे, कोडोलीचं कॉलेज आहे, साताऱ्यामधील कॉलेज आहे, येवला या ठिकाणी असणारं कॉलेज आहे, नांदेडचं कॉलेज आहे, छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे. आणि विशेष करून मी ह्या लिस्टमध्ये कॉलेजची नावं दिलेली, त्याचबरोबर त्या कॉलेजची रेटिंग पण दिलेली
आणि विशेष म्हणजे ती कॉलेज तुम्हाला फीस किती आकारतात या संदर्भात सुद्धा माहिती मी तुम्हाला ह्या कॉलेजेसच्या समोर दिलेली आहे। आता हे पण कॉलेजेस बघून घ्या। हे सगळे कॉलेज अगदी डिटेलमध्ये तुम्हाला ओव्हरव्ह्यू करून देणार आहात। माझा व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओ बघत असताना कॉलेजची यादी पाहिजे असेल तर क्लिअरली आपण सर्वांनी याकडे विशेष लक्ष देऊन बघावे। त्यानंतर आता टॉप रिक्रुटर कोणते आहेत? जर तुम्ही हा कोर्स केला तर हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला कुठे कुठे रिक्रुटमेंट याने भरती होऊ शकाल, तर इथे काही नावं दिलेली लुपेन, फायझर, सिप्ला, एफव्ही, पिरामल, जॉन्सन अँड जॉन्सन या सगळ्या ज्या आहेत ना भारत देशातल्या टॉप मोस्ट कंपन्या आहेत। आणि या टॉप मोस्ट कंपन्यांमध्ये तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी ज्यावेळी तुम्ही फार्मा डी हा कोर्स पूर्ण कराल त्यावेळी तुमच्यासाठी असणार आहे। एकंदरीत जवळपास मी भारत देशातल्या मल्टीनॅशनल कंपन्यांची 20 नावं दिलेली आहेत जी की तुम्हाला नक्कीच मदत करतील। त्यानंतर ज्यावेळी तुमचं फार्मा डी हे शिक्षण पूर्ण होईल त्यानंतर तुमच्या मनात सहज एक प्रश्न येतो किंवा माहिती असायला पाहिजे फार्मा डी करण्याच्या अगोदर की एक ॲव्हरेज आम्हाला सॅलरी किती मिळू शकते, तर त्या सॅलरीचा सुद्धा ओव्हरव्ह्यू मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आहे। जर तुम्ही फ्रेशर असाल तर 3.5 ते 6 लाख रुपये तुम्हाला प्रतिवर्ष मिळेल क्लिनिकल रेग्युलेटरीमध्ये। अर्ली करिअर असाल तर 6 लाख ते 10 लाखापर्यंत मिळेल फार्मॅको व्हिजिलन्समध्ये। मिड लेवलमध्ये 10 ते 18 लाख पर्यंत मेडिकल रायटिंगसाठी आणि जर सिनियर असाल तर 18 लाख प्लस तुम्हाला यामध्ये काय मिळू शकतं तर पॅकेज वार्षिक मिळू शकतं। एक ओव्हरऑल व्ह्यू तुमच्या लक्षात येऊ शकतो। त्यानंतर या फार्मा डी ज्यावेळी आपण कोर्स करतोय ना तर त्यामध्ये आपल्याला काही कौशल्य ज्याला आपण स्किल म्हणतो ते शिकायला मिळतात। उदाहरणामध्ये पेशंटचं काउन्सिलिंग करणं आणि त्याच्याशी कम्युनिकेशन करणं हा सायकोलॉजिकल मुद्दा आहे। क्लिनिकल रिसर्च आणि ॲनालायसिस आहे। ड्रग इंटरॅक्शन अँड सेफ्टी नॉलेज जे पेशंटला नसतं ते तुम्ही त्यांना द्यायचं आहे। हॉस्पिटल फार्मसी मॅनेजमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला स्किल प्राप्त करता येतात। तसेच डिसिजन मेकिंग इन द हेल्थ केअरमध्ये सुद्धा प्रमाणाबाहेर याचा महत्त्व आहे। त्यानंतर कोर सब्जेक्ट आहेत काही। मी पहिल्यांदा तुम्हाला सब्जेक्ट सांगतो आहे की कोर सब्जेक्टमध्ये बायोलॉजी आणि हेल्थ आहे, ह्यूमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी आहे, बेसिक सायन्स आहे, फार्मास्युटिकल केमिस्ट्री आहे, बायोकेमिकल केमिस्ट्री आणि पॅथोफिजिओलॉजी आहे। त्याच्यानंतर इकडं नॅचरल प्रोडक्ट आणि ड्रग्स आहे, फार्मॅकॉग्निसी आहे, ॲडव्हान्स्ड सायन्स आहे, त्यानंतर ॲडव्हान्स्ड सायन्स फार्माकोकायनेटिक्स आहे आणि टॉक्सिकॉलॉजी आहे। त्याचबरोबर फार्माको व्हिजिलन्स आणि पेशंट केअर आहे। त्यानंतर हॉस्पिटल फार्मसी आणि मॅनेजमेंट आहे। म्हणजे एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुमच्या एक जनरल गोष्टींमध्ये या संदर्भातली माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि करतो आहे। त्यामुळे तुम्हाला हा जास्तीत जास्त कोर्स अतिशय महत्त्वाचा वाटणार आहे। तर मी आता ह्या कोर्सबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती दिलेली आहे। मी माझ्या पुढच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये तुम्हाला फार्मा डी मध्ये असलेल्या पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं आणि 6वं या 6 वर्षामध्ये कुठला सिलेबस असणार आहे त्या सिलेबसचा ओव्हरव्ह्यू करणारा 1, 2, 3, 4, 5 मिनिटाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच पुढच्या सेक्शनमध्ये घेऊन येईल। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वाचा वाटत असेल तर नक्की व्हिडिओला आवर्जून बघा आणि ह्या व्हिडिओपासून तुम्हाला काही फायदा होत असेल तर फायदा करून घ्या। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन गुड बाय, गॉड ब्लेस यू ऑल।